द्यावं लागेल। राज्यभरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मोठं वक्तव्य केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा होत असेल तर अजून देखील वेळ गेलेली नाही असं सुनील शेळकेंनी म्हटलंय। तसंच ज्यांना पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व नक्कीच मान्य करतील, व्यक्तिगत स्वार्थ असलेले विरोध करतील असं देखील शेळकेंनी म्हटलंय। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास सर्व नेते एकजुटीनं काम करतील। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती प्रतिक्रिया। आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आणि वास्तविक बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे। तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सध्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं सांगितलंय। तसंच सुनील शेळकेंनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं देखील देशमुख यांनी स्पष्ट केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत। आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती आपण बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तसंच एकत्र येण्याबाबत त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही। त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, काय एकत्र यायचं नाही यायचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। तर विलीनीकरणाचा निर्णय हा दोन्ही राष्ट्रवादीचा असेल। विलीनीकरणाचा विचार असल्याचं सुनेत्राताईंनी आपल्यासोबत चर्चा करतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की आता ही कुठली ती स्टेजच नाही की मी कमेंट करावं। त्यांचं आपापसात ते कोणी काय बोललं असेल तर मला असं वाटतं शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील। आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही। रायगडमध्ये माणगाव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावरील बॅनरवरती खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते। मात्र या बॅनरवरून स्वर्गीय अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आलेले नाहीत। त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। इंदापूरमधील बॅनरवरून झालेल्या वादावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी ट्विट करत टीका केली आहे। राष्ट्रवादीच्या अधिकृत कार्यक्रमामध्ये बॅनरवरती नाव किंवा फोटो सुद्धा नाही, याला कृतज्ञता म्हणतात असं लवांडे यांनी म्हटलंय।
रायगडच्या बॅनरवरून अमोल मिटकरींनी देखील एक पोस्ट केली आहे. ज्यांच्या नेतृत्वावरती कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही, असं मिटकरी म्हणाले. दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी देखील सुनील तटकरेंवरती निशाणा साधत ते भाजपच्या जवळचे असल्याची टीका केली आहे. सुनील तटकरे आता ह्या वहिनींना मानतात का नाही मानतात हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेच. ते भारतीय जनता पार्टीला मानणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींना मानतील असं मलाही नाही वाटत. शेवटी ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्यांचं सगळं कामकाज चालू आहे हे स्पष्ट दिसतं. रायगडमधील पक्षाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरती अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो नसल्यानं विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. आणि यानंतर आता मंत्री अदिती तटकरेंनी एक पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमामध्ये झालेल्या या चुकीबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत कार्यकर्त्यांची निष्ठा बॅनरवरील फोटोवरून ठरवून नये असं स्पष्ट केलंय. त्याबरोबरच या मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे.